गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर आहे तो मुसळधार पावसाने आहे ती जोरदार बॅटिंग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याच मुसळधार पावसामुळे आहे ती जिल्ह्यातील नद्या असतील, धरण असतील, यामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। याच पार्श्वभूमीवर आहे ती कोल्हापुरातली पंचगंगा आहे ती पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली होती। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की पंचगंगा आहे ती गेल्या 4 दिवसापासून आहे ती पात्राबाहेर आली आहे आणि त्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून आहे ती पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत होतं। सध्या पंचगंगेचं हेच पाणी आहे ते गायकवाड बंगल्याच्या अगदी शेजारी आहे ते इथपर्यंत पोहोचलं होतं। मात्र गेल्या 24 तासामध्ये आहे ती शहरामध्ये पावसाची संततधार आहे ती थोडी कमी झाली आहे। आज सकाळपासूनच पावसाची उघडीप आहे ती पाहायला मिळत होती, त्यामुळे पाणी पातळीमध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कोल्हापूर शहरामध्ये पाऊस जरी ओसरला असला तरी घाटमाथ्यावर आहे तो पाऊस असाच आहे तो सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे पाहायला गेलं तर काल रात्री आहे ती याच पंचगंगेची पाणी पातळी आहे 36 फूट 9 इंचावर इतकी पोहोचली होती आणि काल रात्रीपासूनच आहे ती पंचगंगेची पाणी पातळी आहे ती आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र 10 नंतर पहाटेच्या सुमारास आहे ती याच पाणी पातळीमध्ये आहे ती 2 इंचाने वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळत होतं। मात्र आता आज सायंकाळपर्यंत आहे ती याच पाणी पातळीमध्ये घट होत चालली आहे आणि आता सध्या 3 इंच इतकी घट आहे ती या पाणी पातळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। हाच रस्ता आहे तो बॅरिगेट्स लावून प्रशासनाच्या वतीनं आहे ते फोर व्हीलर गाड्यांसाठी बंद करण्यात आला होता। फक्त दुहेरी वाहतूक आहे ती या मार्गावरून जात होती। मात्र आज चित्र वेगळं आहे, बॅरिगेट्स आहे ती काढण्यात आले आहेत आणि जी फोर व्हीलर असतील, बस असेल, या मोठ्या वाहनांना देखील इथं वाहतूक आहे ती मोकळी करण्यात आली आहे। पुढील 4 दिवस देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे तो जिल्ह्याला आहे तो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। याच पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर काल रात्री आहे ते 61 बंधारे आहेत ती पाण्याखाली गेली होती। मात्र आज सकाळपर्यंत आहे ते 44 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेले आहेत। म्हणजेच 17 बंधारे आहेत ते पाणी घटत चालल्यामुळे आहे ते ह्या 17 बंधाऱ्यांवरून आहे ती वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे। एकंदरीतच कोल्हापूरकरांना धास्ती वाटत होती की महापूर येईल असं, कारण मुसळधार पाऊस आहे तो कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर सुरू होता, त्यामुळे धास्ती आहे ती कोल्हापूरकरांना होती। मात्र आज आणि काल आहे ती थोडी पावसाने उघडीप घेतल्यामुळे आहे तो कोल्हापूरकरांना आहे तो दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र येत्या 4 दिवसात देखील हवामान विभागाने आहे तो मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे ह्या पाणी पातळीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। त्यामुळे काठावरच्या नागरिकांना आहे तो प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।